नमस्कार मित्रांनो, मी आशिष हानुक कुलकर्णी, मिशन हायस्कूल बारामती. आजच्या या सत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेल्या चित्रांचं सौजन्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांचं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आजच्या या सत्रामध्ये आपण इयत्ता 10वी साठी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपण गेले 3 व्हिडिओमध्ये या प्रकरणावरती अभ्यास करत आहोत. सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव व ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा, पेशी विभाजन व जीवन प्रक्रिया. तर या प्रकरणामध्ये आपण आतापर्यंत सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव व ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा या घटकांचा अभ्यास केलेला आहे. आजच्या या सत्रामध्ये आपण पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया याचा अभ्यास करणार आहोत. पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया. मित्रांनो, याचा आपण अभ्यासाला सुरुवात करत आहोत. आज आपण हा घटक समजून घेणार आहोत. सजीवांमधील आवश्यक कार्य पेशी आणि ऊतींच्या मार्फत पार पाडली जातात. तर पेशी म्हणजे काय? सजीवांच्या शरीराचे रचनात्मक व कार्यात्मक लहानात लहान एकक म्हणजे पेशी होय. पेशीचा अर्थ नीट समजून घ्या, कारण पेशी विभाजन हा भाग समजण्यापूर्वी हा मुद्दा समजणं गरजेचं आहे की पेशी म्हणजे नेमकं काय, कशाला पेशी म्हणतात. सजीवांच्या शरीराचे रचनात्मक व कार्यात्मक लहानात लहान एकक म्हणजे पेशी होय. अमिबा सारख्या एकपेशीय सजीवांमध्ये, अमिबा हा एकपेशीय सजीव आहे आणि ह्या एकपेशीय सजीवांमध्ये शरीरातील सर्व आवश्यक कार्य एकाच पेशीतील अंगके पार पाडतात. बहुपेशीय सजीव, हत्ती, घोडा, मानव बहुपेशीय सजीव आहेत. तर या बहुपेशीय सजीवांमध्ये पेशींचे समूह होऊन त्यापासून ऊती बनतात. पेशींचे समूह तयार होतात आणि त्यापासून ऊती बनतात. ऊतीचा अर्थ या ठिकाणी आपण पाहतोय, शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. ऊती हा काय आहे? पेशींचा समूह. शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. म्हणजे आपण पेशी आणि ऊती हे 2 घटक समजावून घेतले. मित्रांनो, आपल्याला जखम होते त्या ठिकाणच्या ऊतीतील पेशींचे काय होते? आपण ऊती आणि पेशी म्हणजे काय समजून घेतलेलं आहे. ऊती कशाला म्हणायचं, पेशी कशाला म्हणायचं हे पाहिलेलं आहे. तर पहिला प्रश्न आपल्याला आहे की आपल्याला जखम होते त्या ठिकाणच्या ऊतीतील पेशींचं काय होतं? नेमकं जेव्हा जखम होते त्यावेळेस ऊतीतील ज्या पेशी आहेत त्या पेशींचं नेमकं काय होतं? तर ज्या ठिकाणी आपल्याला जखम होते तेथील ज्या ऊती आहेत म्हणजे पेशींचा समूह आहे, त्यांचं नेहमीचं कार्य त्या करू शकत नाहीत जिथं जखम होते त्या ठिकाणी. जखमेच्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या फुटून तो भाग लालसर होतो. बऱ्याचशा पेशी नष्ट होतात. तेथील चेता दुखावल्या गेल्यामुळं जखम वेदना देते. जखमेच्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या फुटून तो भाग लालसर होतो. बऱ्याचशा पेशी नष्ट होतात. तेथील चेता दुखावल्या गेल्यामुळं जखम वेदना देते. झालेली जखम बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात का? आपण हे का पाहतोय? पेशी विभाजन आपल्याला समजून घ्यायचंय. झालेली जखम बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात का?
झालेली जखम बरी होताना तेथे खपली येते. ज्यावेळेस आपल्याला जखम होते आणि ही झालेली जखम बरी होत असताना तेथे खपली येते. खपली येते म्हणजे काय? तर म्हणजेच तेथे नव्याने पेशी निर्माण होतात. हे वाक्य महत्वाचं आहे. जखम बरी होताना तेथे खपली येते. खपली येते म्हणजेच तेथे नव्याने पेशी निर्माण होतात. जखम झालेल्या आजूबाजूस पेशी विभाजनाचा वेग वाढतो. जखम झाल्यामुळं नाश पावलेल्या पेशींची संख्या पूर्ववत करण्यासाठी अशा रीतीने पेशी विभाजनाचा वेग वाढतो. जखम झाल्यामुळं ज्या पेशी नाश झालेल्या आहेत, नाश पावलेल्या पेशींची संख्या पूर्ववत करण्यासाठी पेशी विभाजनाचा वेग वाढतो. आपण फुलं तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का? त्या जखमा कशा भरून येतात? फुलं तोडताना वनस्पतीला जखमा होत नाहीत असा पूर्वापार समज होता. पूर्वी असं समजलं जायचं की फुलं तोडताना वनस्पतीला जखमा होत नाहीत. परंतु अलीकडच्या काळात झालेल्या संशोधनानं हे सिद्ध झालं आहे की वनस्पतींना देखील जखमा होतात आणि त्यांना वेदनाही समजतात. फुले तोडताना त्यांच्या नाश पावलेल्या ऊती पेशी विभाजनाने भरून निघतात. पेशी विभाजनाने नाश पावलेल्या ऊती भरून निघतात. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या प्रश्नावरती आपल्याला विचार करायचा आहे. कोणत्याही सजीवाची वाढ कशी होते? त्याच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का? वाढत असेल तर ती कशी? तर कोणत्याही सजीवांची वाढ ही त्याच्या पेशीच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे होते. पेशींच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे सजीवाची वाढ होते. यासाठी पेशीत नियमितपणे पेशी विभाजन होत असते. यासाठी पेशीत नियमितपणे पेशी विभाजन होत असते. शरीराची वाढ आणि शरीराची झालेली झीज या दोन्हींसाठी पेशी विभाजन आवश्यक असते. महत्वाचे हे की पेशीमध्ये नियमितपणे पेशी विभाजन होत असतं. शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीराची झालेली झीज या दोन्हींसाठी पेशी विभाजन आवश्यक असतं. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो? प्रजनन हा भाग आपण पुढे शिकणार आहोत. प्रजननाने एका सजीवापासून नवा सजीव निर्माण होतो. प्रजनन ही देखील एक महत्वाची जीवन प्रक्रिया आहे. प्रजनन या जीवन प्रक्रियेने एका सजीवापासून नवा सजीव निर्माण होतो. प्रजनन दोन प्रकारचं असतं. प्रजनन अलैंगिक असतं किंवा लैंगिक असतं. सूत्री विभाजनाने अलैंगिक प्रजनन होते. लैंगिक प्रजननात अर्ध गुणसूत्री विभाजनाने युग्मक निर्माण होतात. लैंगिक प्रजननात अर्ध गुणसूत्री विभाजनाने युग्मक निर्माण होतात. गुणसूत्रे, जनुके व DNA यामुळे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव तयार होतो. पहा, सूत्री विभाजनाने अलैंगिक प्रजनन होत आहे. लैंगिक प्रजननात अर्ध गुणसूत्री विभाजनाने, कोणत्या? अर्ध गुणसूत्री विभाजनाने युग्मक निर्माण होतात. गुणसूत्रे, जनुके व DNA यामुळे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव तयार होतो. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या
अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. पेशी विभाजनाचे फायदे. पेशी विभाजनाचे काय काय फायदे होतात? आपल्याला अजून पेशी विभाजन शिकायचं आहे, परंतु त्याच्या अगोदर पेशी विभाजनाचे फायदे काय आहेत ते पाहूयात. पेशी विभाजनाचा महत्वाचा फायदा काय आहे? एका सजीवापासून नवीन सजीवाची निर्मिती. एका सजीवापासून नवीन सजीवाची निर्मिती. त्यानंतर दुसरा फायदा कोणता आहे? बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ. हे दोन फायदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एका सजीवापासून नवीन सजीवाची निर्मिती आणि बहुपेशीय सजीवाच्या शरीराची वाढ. प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्रांची संख्या विशिष्ट असते. प्रत्येक गुणसूत्र DNA चे बनलेले असते व पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत ते दंडाकृती दिसते. प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्रांची संख्या ही विशिष्ट असते. प्रत्येक गुणसूत्र DNA चे बनलेले असते व पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत ते दंडाकृती दिसते. शरीराची झालेली झीज भरून काढता येते. पेशी विभाजनाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. एक आहे सूत्री विभाजन मायटॉसिस आणि दुसरा आहे अर्धगुणसूत्री विभाजन मिओसिस. पहा, पेशी विभाजनाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. एक सूत्री विभाजन मायटॉसिस आणि दुसरं अर्धगुणसूत्री विभाजन मिओसिस. दोन्ही विभाजन प्रकारातले महत्वाचे गुणधर्म. दोन विभाजन प्रकार आपण अभ्यासणार आहोत, मिओसिस आणि मायटॉसिस. तर त्या दोन्ही विभाजन प्रकारातले महत्वाचे गुणधर्म. सूत्री विभाजन मायटॉसिस. कायिक पेशी आणि मूल पेशींमध्ये घडतं. सूत्री विभाजन जे आहे ते कायिक पेशी आणि मूल पेशींमध्ये घडतं. तर अर्धगुणसूत्री विभाजन हे मिओसिस जे आहे, ज्याला मिओसिस आपण म्हणतो, हे जनन पेशींमध्ये घडतं. महत्वाचा त्यांच्यातला फरकाचा मुद्दा या ठिकाणी आहे. सूत्री विभाजन जे आहे, मायटॉसिस जे आहे, ते कायिक पेशी आणि मूल पेशींमध्ये घडतं. तर अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजे मिओसिस जनन पेशींमध्ये घडतं. दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होतं. सूत्री विभाजन दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होतं. पहा, हे महत्वाचे मुद्दे आहेत. दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होतं. आणि प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचं विभाजन. प्रकल विभाजन, त्यालाच पेशीतलं जे केंद्रक आहे त्या केंद्रकाचं विभाजन दोन मोठ्या भागांमध्ये पूर्ण होतं. अर्धगुणसूत्री विभाजन. अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि भाग 2. परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचं विभाजन. परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचं विभाजन. आणि अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुनःसंयोग. सजातीय गुणसूत्रे दोन संचांमध्ये विभागली जाऊन, कसली गुणसूत्रे? सजातीय गुणसूत्रे दोन संचांमध्ये विभागली जाऊन दोन एकगुणित पेशी तयार होतात. सजातीय गुणसूत्र. प्रकल विभाजन 4 टप्प्यांमध्ये होते. त्यानंतर परिकल विभाजन होते. अर्धसूत्री विभाजन भाग 1 4 टप्प्यांमध्ये आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2 4 टप्प्यांमध्ये होते.
पहा, सूत्रविभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या बदलत नाही, तर अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणे आवश्यक आहे, गरजेचं आहे. पेशी विभाजनाचा अभ्यास आपल्याला या सत्रामध्ये करायचा आहे. तर पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणे आवश्यक आहे, गरजेचे आहे, जी आपण यापूर्वीच अभ्यासलेली आहे. पेशीची रचना आपण यापूर्वीच अभ्यासलेली आहे. प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये म्हणजे ज्या पेशींमध्ये केंद्रक स्पष्ट दिसते, प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असते. त्या व्यतिरिक्त इतर पेशी अंगकेही असतात. तंतुकणिका असतात, हरितद्रव्य असेल, वनस्पती असेल तर हरितद्रव्य असते, अशी इतर पेशी अंगकेही असतात. या माहितीच्या आधारे म्हणजे पेशीचा अभ्यास आपण केलेला आहे. पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशी रचना माहीत असणं आवश्यक आहे. यापूर्वीच आपण पेशीची रचना अभ्यासलेली आहे. प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असते. त्या व्यतिरिक्त इतर पेशी अंगकही असतात. या माहितीच्या आधारे आता आपण दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाचा अभ्यास करणार आहोत. कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजे दुप्पट करते. पहा, कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजे दुप्पट करते. म्हणजेच जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती 4n केली जाते. दोन एन अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक जोडी असते. 2n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक जोडी असते. तर n अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचे एकच गुणसूत्र असते. पहा आता, गुणसूत्राची रचना आपण अभ्यासत आहोत. गुणसूत्राची रचना अभ्यासत असताना या आकृतीकडे नीट लक्ष द्या. गुणसूत्र भुजा आहे. यामध्ये या भुजेचं नाव पी भुजा आहे. हा जो बिंदू आहे याला गुणसूत्र बिंदू असं म्हटलं जातं. ही जी भुजा दिसते याला क्यू भुजा असं म्हटलं जातं आणि खाली जे दिसतंय ते डीएनए. गुणसूत्राची रचना लक्षात येणं, आपल्याला जर पेशी विभाजनाचा अभ्यास करायचा आहे तर गुणसूत्राची रचना अत्यंत महत्वाची आहे. सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. पहा, महत्वाचे हे तुम्हाला इथं गुणसूत्र दिसत आहे. गुणसूत्राची रचना आपण या ठिकाणी पाहत आहोत. गुणसूत्र म्हणजे नेमकं काय, कशाच गुणसूत्राचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे की सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा. गुणसूत्र कुठं असतं? सजीवांच्या पेशी केंद्रकात. आणि त्याचं महत्वाचं गुणधर्म कोणता आहे? गुणधर्म किंवा कार्य कोणतं आहे? अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. गुणसूत्र मुख्यत्वे केंद्रकामले व प्रथिन यांनी बनलेला असतो. जे आपण आता मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं गुणसूत्र, त्याचा अभ्यास करत असताना गुणसूत्र मुख्यत्वे केंद्रकाम्ल व प्रथिन यांनी बनलेला असतो. गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी, ज्यावेळी पेशीचं विभाजन होतं त्या पेशी विभाजनाच्या वेळी गुणसूत्र सूक्ष्मदर्शकाखाली सुस्पष्ट दिसतात. अनुवांशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकाचं वास्तव्य याच घटकावर असते.
अनुवंशिक गुणधर्मांचा जो आराखडा आहे तो आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकाचं वास्तव्य याच घटकावर असते. प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो. प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो. त्याला प्राथमिक संकोचन किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा गुणसूत्र बिंदू म्हणजे सेंट्रोमियर असं म्हणतात. आपण मागच्या स्लाइडमध्ये गुणसूत्राची रचना आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो. त्याला प्राथमिक संकोचन म्हणजे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन किंवा गुणसूत्र बिंदू सेंट्रोमियर असं म्हणतात. यामुळे गुणसूत्राचे दोन भाग पडतात. प्रत्येक भागास गुणसूत्रभुजा म्हणतात. या ठिकाणी पहा, पुन्हा एकदा आपण गुणसूत्राची रचना पाहत आहोत. विशिष्ट गुणसूत्रांवरील गुणसूत्र बिंदूची जागा ठराविक असते. विशिष्ट गुणसूत्रांवरील गुणसूत्र बिंदू या ठिकाणी पहा, इथं गुणसूत्र बिंदू दाखवलेला आहे. ही गुणसूत्राच्या भुजा आहेत. पी भुजा, क्यू भुजा, डीएनए गुणसूत्र भुजा दाखवलेल्या आहेत. विशिष्ट गुणसूत्रांवरील गुणसूत्र बिंदूंची जागा ही ठराविक असते. सूत्री पेशी विभाजन, मायटॉसिस. काय पेशी आणि मूल पेशी या दोन काय पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. कोणत्या पेशी? काय पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजन मुख्य दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होतं. ते दोन टप्पे म्हणजे, नीट ऐकून घ्या, नीट समजून घ्या. सूत्री विभाजन दोन टप्प्यात आपल्याला शिकायचं आहे. दोन टप्प्यात पूर्ण होतं. ते दोन टप्पे म्हणजे, पहिला टप्पा आहे प्रकल विभाजन किंवा सोप्या भाषेत केंद्रकाचे विभाजन. त्याला कॅरिओकायनेसिस असं म्हटलं जातं. पहिला टप्पा कोणता आहे? सेल डिव्हिजन किंवा पेशी विभाजनातला सूत्री विभाजन आपण शिकत आहोत. ते दोन टप्पे म्हणजे प्रकल विभाजन. प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचं विभाजन, ज्याला कॅरिओकायनेसिस, आणि परिकल विभाजन. परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचं विभाजन, सायटोकायनेसिस. पहा, हे दोन टप्पे नीट समजून घ्या. प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचं विभाजन, कॅरिओकायनेसिस, आणि परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचं विभाजन, ज्याला सायटोकायनेसिस. प्रकल विभाजन 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक, पहा पूर्वावस्था, प्रोफेज ज्याला म्हटलेला आहे. या प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचं वलीभवन म्हणजे फोल्डिंग किंवा कंडेन्सेशन होते. नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन म्हणजे फोल्डिंग किंवा कंडेन्सेशन होते. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्ध गुणसूत्र जोडी सहित म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड सहित दृश्य व्हायला सुरुवात होते. ताराकेंद्र द्विगुणित होते. ताराकेंद्र म्हणजे सेंट्रिओल द्विगुणित होते. या ठिकाणी पाहता आपण ह्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे सुरुवातीची पूर्वावस्था. याच्यामध्ये नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन म्हणजे फोल्डिंग किंवा कंडेन्सेशन ज्याला म्हणतो ते होतं. त्यामुळं ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्ध गुणसूत्र जोडी सहित
सिस्टर क्रोमॅटिड सहित दृश्य व्हायला सुरुवात होते. गुणसूत्र केंद्रिका दाखवलेली आहे. या ठिकाणी पेशीपटल, त्यानंतर तारा केंद्र दाखवलेले, त्या ठिकाणी इथं तारा केंद्र आहेत. ही तारा केंद्र द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. हे जे तारा केंद्र आहे हे पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रक आवरण म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि केंद्रिका म्हणजे न्यूक्लिओलस नाहीसे व्हायला सुरुवात होते. केंद्रक आवरण, या ठिकाणी हे केंद्रक आवरण आणि ही केंद्रिका जी आहे ही केंद्रिका नाहीसी व्हायला सुरुवात होते. या ठिकाणी सुरुवातीची पूर्वावस्था आपल्याला पाहायला मिळते आणि इथं नंतरची पूर्वावस्था पहा. केंद्रिका देखील नष्ट व्हायला सुरुवात होते. या ठिकाणी तारा केंद्र दाखवलेले आहेत. केंद्रिका हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते. केंद्रिकेचं आवरण नष्ट व्हायला सुरुवात होते. त्याच्या पुढची अवस्था आहे मध्यावस्था. या ठिकाणी इथं मध्यावस्था दाखवलेली आहे, ज्याला मेटाफेज असं म्हटलेलं आहे. मेटाफेज मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये केंद्रकाचं जे आवरण आहे ते पूर्णपणे नाहीसं होतं. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडी सहित म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड सहित स्पष्टपणे दिसतात. मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होतं. या अवस्थेमध्ये ही जी मध्यावस्था आपल्याला पाहायला मिळते, मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसं होतं. सर्व गुणसूत्रांचं घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडी सहित म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड सहित स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजे मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. संरचित होणे म्हणजे अरेंज होणे. सर्व जी गुणसूत्र आहेत ही गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजे मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात, अरेंज होतात. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू म्हणजे सेंट्रोमियर या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे म्हणजे स्पिंडल फायबर तुर्कतंतू तयार होतात. पाहता ह्या आकृतीचं निरीक्षण करायचंय. ही आकृती काय सांगतोय त्याकडे नीट लक्ष द्या. सर्व गुणसूत्र पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजे मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. या ठिकाणी पहा, सर्व जी गुणसूत्र आहेत ही गुणसूत्र पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजे मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित म्हणजे अरेंज केली जातात. दोन्ही ताराकेंद्र, हे एक ताराकेंद्र आणि हे ताराकेंद्र, तर दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू सेंट्रोमियर, दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू म्हणजे सेंट्रोमियर या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे स्पिंडल फायबर्स किंवा तुर्कतंतू तयार होतात. या ठिकाणी इथं आकृतीत तुर्कतंतू दाखवलेले आहेत. आकृतीचं निरीक्षण करा. या आकृतीमध्ये आपल्याला तुर्कतंतू दिसतात. सर्व गुणसूत्र पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजे मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात म्हणजे अरेंज होतात. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू ज्याला सेंट्रोमियर म्हटलेला आहे त्या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे ज्याला स्पिंडल फायबर्स किंवा तुर्कतंतू म्हणतात ते तयार होतात. पुढची अवस्था आहे पश्चावस्था, ॲनाफेज. या ठिकाणी इथं पश्चावस्थेची आकृती दाखवलेली आहे. यामध्ये आपण समजून घेऊयात. पश्चावस्थेमध्ये
पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने, हे जे धागे आहेत, या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होऊन, पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. पश्चावस्थेमध्ये काय होतं पहा, या ठिकाणी त्या धाग्यांच्या मदतीने, हे जे धागे आहेत, या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूंचं विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होऊन, प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी जी आहे, या ठिकाणी त्या आकृतीत आपल्याला अर्ध गुणसूत्रांची जोडी दिसते. तर प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. ही जी अर्ध गुणसूत्राची जोडी आहे, या पोलकडे ओढली जाते. ही अर्ध गुणसूत्रांची जोडी या पोलकडे ओढली जाते. आपल्याला या ठिकाणी पश्चावस्थेमध्ये स्पष्ट दिसतंय की पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळ्या झालेल्या अर्ध गुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे म्हणजे डॉटर क्रोमोसोम्स म्हणतात. वेगळ्या झालेल्या अर्ध गुणसूत्रांना, ही जी वेगळी झालेली अर्ध गुणसूत्र आहेत, या वेगळ्या झालेल्या अर्ध गुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे म्हणजे डॉटर क्रोमोसोम्स म्हणतात. यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. ही जी ओढली जाणारी गुणसूत्रे आहेत, अर्ध गुणसूत्रे, ही अर्ध गुणसूत्रे, या अर्ध गुणसूत्रांना जन्य गुणसूत्र किंवा डॉटर क्रोमोसोम्स म्हटलं जातं. त्यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे दोन दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोचवले जातात. अंत्यावस्था, टीलोफेज. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडताना म्हणजे अनफोल्डिंग किंवा डिकंडेन्सेशन होताना दिसतात. पहा या ठिकाणी ह्या आकृतीचं निरीक्षण करा. अंत्यावस्था, अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना, ह्या एका टोकाला आणि ह्या एका टोकाला, अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली जी गुणसूत्र आहेत, पहा पेशीच्या दोन्ही टोकांकडे गुणसूत्र पोहोचलेली आहेत आणि ही गुणसूत्र दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्र आता उलगडताना म्हणजे अनफोल्डिंग होताना किंवा डिकंडेन्सेशन होत असताना, त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यांसारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. नाजूक धाग्यांसारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती, दोन्ही टोकांना आता गुणसूत्र पोहोचलेले आहेत, दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रक आवरण तयार होतं. पहा आता या ठिकाणी इथं आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय, दोन्ही टोकांना पोहोचलेले जे गुणसूत्रांचे संच आहेत, त्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रक आवरण तयार होताना दिसतंय. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके डॉटर न्यूक्लिया तयार होतात. डॉटर न्यूक्लियाय तयार होतात. जन्य केंद्रकांमध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात. या ठिकाणी आपल्याला आता ह्या दोन्ही जन्य केंद्रकांमध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात. केंद्रिका सुद्धा दिसू लागतात. तूर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. जे मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिले तूर्कतंतू, ते पूर्णपणे नाहीसे होतात. अशा तऱ्हेने प्रकल विभाजन म्हणजे कॅरिओकायनेसिस पूर्ण होतं. प्रकल विभाजन, कॅरिओकायनेसिस पूर्ण होतं आणि नंतर परिकल विभाजन, सायटोकायनेसिस सुरू होतं.
परिकल विभाजनाने पेशी द्रव्याचे विभाजन होऊन, या ठिकाणी इथं परिकल विभाजन दाखवलेलं आहे. 2 नवीन पेशी तयार होतात. या ठिकाणी पहा, परिकल विभाजन आपल्याला स्पष्ट दिसत आहे. 2 नवीन पेशी तयार होतात. त्यांना जन्य पेशी म्हणजे डॉटर सेल्स म्हणतात. 2 नवीन पेशी ज्या तयार होतात त्यांना जन्य पेशी म्हणजे डॉटर सेल्स म्हणतात. या प्रक्रियेत पेशीच्या विषववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन, या प्रक्रियेमध्ये पेशीच्या विषववृत्तीय प्रतलाला एक समांतर खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि 2 नव्या पेशी तयार होतात. ही खाच बघा, हळूहळू खोलवर जाते आणि 2 नव्या पेशी तयार होतात. वनस्पती पेशींमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल, वनस्पती पेशींमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल म्हणजे सेल प्लेट तयार होऊन परिकल विभाजन होते. सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी इत्यादी कारणांसाठी सूत्री विभाजन आवश्यक असते. पुन्हा एकदा पहा, सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी, या कारणांसाठी सूत्री विभाजन आवश्यक असते. धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.